श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. करावया जगदुद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नानावतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त. यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. कथाध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहोनी दृष्टी. आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी. दर्शनेच्छ उत्कंठ चित्ती. खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सानिध्य पातले. अजान बाहू सुहास्य वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पा धावून दृढ चरण धरी येले. येऊनी या भानावरती श्रीचरण सोडली मिठी. ब्रह्मानंदना माये पोटी स्तोत्र ओटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षासी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. आवश्यक म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असते नृपमंदिरात. राजेने वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर विराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सरले भोजन नित्यपाती. प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरण. घेऊन स्वामींचे दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यानी येतादित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामींजवळी येऊन. मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षाकारणे. मागोनी या माधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होत पे. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोषी स्वामी प्रती. दृढभाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिन बाळप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेवरी आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करोनी. मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थासी. आपण सांगू बाळप्पासी शरण शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तया प्रती. एके दिवशी समर्थ करती परी बाळप्पाचे चित्ती. विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून. समर्थे दिदली आज्ञा जाण. ये नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठी लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावे पूजन ती माझी लिहितेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली.
ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भटजी एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोलय कोण. बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मजे आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीची. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी, कुलदेवीच्या दर्शनासी जावया इच्छा बाळप्पा. ऐसे कुणी समर्थ हास्यमुख काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीतसे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थन देती आज्ञेसी, तरी टाकून या चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिन, 2 चिठ्ठ्या लिहून उभय त्यांनी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिले. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा तयाप्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा प्रेमळ परिस्रोत. 12 अध्याय ओढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु.